लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी आणि जीवा वॉकिंग वरून आलेले असतात, मॉर्निंग वॉक वरनं. तेव्हा हा पार्थ तिथे टेबलवर बसलेला असतो. हा जीवा त्याला म्हणतो, बडे भैया गुड मॉर्निंग. पार्थ म्हणतो गुड मॉर्निंग, सोबत वर्कआउट केलं का आज? जीवा म्हणतो हो रे दादा. त्यावरती नंदिनी म्हणते, अहो जीवा पाणी घ्या ना. जीवा म्हणतो, तू पी आधी पाणी आणि बसून पी नंदिनी, तुला किती वेळेला सांगू ग उभं राहून पाणी पिऊ नको. नंदिनी म्हणते, तुम्ही नेहमी ओरडता हं जीवा. असं म्हणून ही नंदिनी त्याच्यासाठी कलिंगडचा ज्यूस करायला जाते बरं का. पार्थ सहज म्हणतो, गोड दिसताय तुम्ही दोघे सोबत. लगेच जीवा म्हणतो, अरे मॅडमने थकवलं मला, ती आज माझ्यापेक्षा जास्ती धावली आहे. नंदिनी जाते ना बाजूला, तेव्हा जीवा हळूच पार्थला म्हणतो, दादा तिचं मुद्दाम कौतुक करतो रे मी, तिला चांगलं वाटतं ना, ती मेहनत घेते रे खूप बाळ होण्यासाठी. पार्थ मग मनात विचार करतो, काय नशीब आहे जिला आई व्हायचंय तिला बाळ होत नाहीये नंदिनीला, आणि ज्या काव्याला देवाने बाळ दिलंय त्या काव्याला ही योग्य वेळ वाटत नाहीये. काय तरी नशीब आहे माझं. तेवढ्यात तिथे मानिनी येते. नंदिनी या दोघांना कलिंगडाचं ज्यूस देते. मानिनी म्हणते वा रे वा, कलिंगड ज्यूस. काय रे पार्थ, तू एकटा का बसलाय, तुझी बायको कुठे आहे? पार्थ नुसता हसतो. मग मानिनी आणि जीवा एकमेकांकडे बघायला लागतात. याचं काय बरं बाबा बिनसलंय. आजचा एपिसोड छान दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो, एंगेज ठेवलंय आपल्याला. काव्या अभ्यास करत असते पुढच्या सीनमध्ये आणि तिला आणखीन टार्गेट तिचं पूर्ण करायचंय म्हणून मनाशीच बोलत असते ती. काव्या, एक चॅप्टर झालाय पण अजून अभ्यास करावा लागणार आहे, तुझा अजून टार्गेट पूर्ण झालेला नाहीये. काय करू, डोक्यात एवढे विचार चालू आहेत ना की माझा फोकसच होत नाहीये. पण माझे बाबा नेहमी म्हणायचे, आता तिचे बाबा काय म्हणायचे हे तिला आठवतं बरं का, आणि ते आपल्यालाही दाखवलंय. काव्याचे बाबा तिला म्हणत असतात, बेटा डोक्यावरची ही भरलेली बादली आहे ना ती ओतून टाकायची, नसते विचार ओतून टाकायचे खाली, म्हणजे आपल्याला नवीन फ्रेश विचार भरता येतात. बादली आधीच भरलेली असेल तर त्यात नवे विचार कसे येणार, कुठून येणार, हो की नाही? कळलं का तुला? आता हा सीन काव्याला आठवलाय बरं का तिच्या बाबांचा. ते आठवल्यावरती तिला असं वाटतं की तिच्या वडिलांशी तिला बोलायला हवंय. काव्या ते आठवते आणि विचार करते, बाबांना तर माझी बादली माहितीच नाहीये, पण बाबांना जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा ते कसे रिॲक्ट होतील, खुश होतील का नाराज होतील ते माझ्यावर, काय म्हणतील ते मला? आज काव्याला तिच्या आईबाबांची आठवण आली आणि तिचे आईबाबा पण दाखवलेत बरं का आज प्रेक्षकांनो. या मालिकेची खासियत छान आहे, नेहमी सगळे कॅरेक्टर वेळेवर हजर ठेवतात. एक आपली ती आरुषी सोडली तर. असो, आता काव्या विचार करते, माझ्या बाबांना नेहमी वाटायचं मी खूप गोष्टी अचीव कराव्या, मी आय एस व्हावं, पण परत एकदा मी आय एसची तयारी सुरू केली आणि हे काय झालंय? काव्या तिच्या पोटावर हात ठेवून विचार करत असते. काव्या विचार करते, मी समजवेल बाबांना, मी काहीतरी मार्ग काढेल यातून. काय करू, कशासाठी करू, कोणासाठी करू, पण मी काय करू, कोणाशी बोलू? तेवढ्यात रम्या येते बरं का, आणि अशी दाखवते की जणू काही तिला खूप आनंद झालाय. रम्या तिला मिठी मारून म्हणते, अभिनंदन अभिनंदन काव्या, खूप खूप अभिनंदन. रात्री आईने मला सांगितलं ग, खरं तर मी रात्रीच येणार होते तुला अभिनंदन करायला, पण तुम्ही तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये असाल ना. मग आता काव्याला काल रात्रीचं पार्सन तिचं बोलणं आठवतं. प्रत्येक वेळेला 5 सीन दाखवतात हे प्रेक्षकांनो. काव्याची तंद्री लागलेली असते. रम्या तिला म्हणते, काव्या कुठे विचार करतेयस, काय विचार करतेयस, चल माझं एक बोट निवड बरं. काव्या म्हणते, कशासाठी? रम्या म्हणते, कर ग सिलेक्ट. काव्या एक बोट सिलेक्ट करते तेव्हा रम्या म्हणते, वा काव्या तुला मुलगा होणार, अभिनंदन, आणि पुन्हा तिला मिठी मारते. पण काव्याचं काही लक्ष ठिकाण्यावर नाहीये, खूपच टेन्शनमध्ये दाखवली आहे काव्या. इकडे मानिनी म्हणत असते, काय रे काव्या कुठे आहे रे, अरे केव्हाची आली नाहीये, ब्रेकफास्ट पण केला नाही तिने. तेवढ्यात काव्या वरून खाली येत असते बरं का गच्चीवरनं, आणि ती एक एक पायऱ्या उतरत असते. तेव्हा रम्या असं प्रिटेंड करते जणू काही तिला धक्का मारणार आहे, आणि लगेच तिला असं धरते. अगं काव्या हळूच चाल. पार्थ खालून जोरात ओरडतो, काय ग ए रम्या, अगं पडल्या असताना त्या. रम्या म्हणते, अरे पार्थ मी काय केलंय, अरे तिचा तोल जाणार होता, मी उलट आधार दिलाय तिला. काय ग काव्या, लक्ष नाही तुझं, जपून पावलं टाक की. आता पार्थ म्हणतो, चला काव्या बसा बरं खाली. पार्थला रम्यावरती प्रत्येक वेळेला डाऊट आहे बरं का. आणि हो प्रेक्षकांनो, मालिकेचा एक नवीन प्रोमो आउट झालाय बरं का. प्रोमोमध्ये असं दिसतंय की रम्याने मुद्दाम काव्याला पपई खायला दिलेली असते. काव्याला माहित नाहीये पपई खाल्ल्यावरती म्हणजे त्रास होतो बाळाला वगैरे वगैरे. आता ते पार्थ बघतो आणि तिच्यावर ओरडतो, रम्या तू मुद्दाम माझ्या बायकोला पपई खायला दिलीस ना, असं म्हणून तो रम्यावर हात उचलणार असतो. तेवढ्या तिथे तो विजय येतो आणि पार्थचा हात धरून म्हणतो, माझ्या बायकोपासून लांब राहायचं आणि तिच्याशी भिडायच्या आधी माझ्याशी भिडायचं. प्रत्येक वेळेला विजय रम्याच्या मध्ये येणार आहे असं काहीतरी दिसतं.
असो, आता काव्या तिथे बसलेली असते हॉलमध्ये, तेव्हा नंदिनी तिच्यासाठी कलिंगड ज्यूस घेऊन येते आणि म्हणते, काव्या हा ज्यूस घे ना. काव्या म्हणते, ताई तुला माहितीये ना मला हे कलिंगडाचं ज्यूस नाही आवडत. नंदिनी म्हणत असते, अगं गोड आहे, साखर पण नाहीये यात. मग ही काव्या म्हणते, ताई तू विसरलीस का ग माझ्या आवडीनिवडी, मला नाही आवडत हे कलिंगड. मग लगेच वसू आत्या म्हणतात, अगं बाई कलिंगड नाही आवडत तुला, मग काय आवडतं ग तुला ते सांग ना. लगेच काव्या उत्तर देते, चिकू, द्राक्ष, पपई, अननस आणि सगळ्यात जास्त आंबा. तेवढ्यात नंदिनीचे म्हणजे काव्याचेही आईबाबा आलेत. आता या दोघी पटकन आईबाबांच्या जवळ जातात. काव्या आईला मिठी मारते, बाबांना वेलकम करते. मानिनी म्हणते, अगं काव्या आत बोलव त्यांना, या या आत या. नंदिनी जीवाला आवाज देते, अहो जीवा आई बाबा आलेत, खाली या ना. आता तिचे आईबाबा जेव्हा हॉलमध्ये येतात तेव्हा नंदिनी तिच्या आईबाबांना मिठी मारते. मग आता पार्थ आल्या आल्या नमस्कार करायला लागतो सासऱ्याला. तेव्हा ते सासरे बुवा म्हणतात, अरे जावई बापू असं पाया नाही पडायचं, गळा भेट करायची. आता काय झालंय बघा प्रेक्षकांनो, म्हणजे अनवधानाने म्हणा किंवा अचानक ह्या सासऱ्याचं लक्ष त्या जीवाकडे गेलेलं नाहीये. आता हे सहज म्हणत असतात, म्हणजे कौतुक करत असतात पार्थचं, चला अभिनंदन जावई बापू, तुमच्यामुळे आम्ही आजी आजोबा होणार. तेवढ्यात जीवा म्हणतो, बाबा पाया पडतो हं. आता सासऱ्याने जीवाला पाया पडू दिलं बरं का. आता ते सासरे बुवा म्हणतात, कसा आहे जीवा. जीवा आता उत्तर देणार, तेवढ्यात ते सासरे मुद्दाम पार्थशी बोलायला लागतात, पार्थ तुम्ही डॉक्टरांकडे गेलात का, काय म्हणाले डॉक्टर, कधीची अपॉइंटमेंट आहे. आता त्या सासरे बुवांचं लक्ष पण नाहीये जीवाकडे. हे जीवाला खटकतं आणि तो त्याची पावलं मागे घेतो आणि बाजूला जाऊन सरकतो. हे वसू आत्या आणि रम्या हेरतात बरं का. त्यांच्या लक्षात येतं की जीवाला त्याचा इन्सल्ट वाटतोय म्हणून हा सगळा. काव्याची आई म्हणते, काय ग काव्या तुझ्या ताईच्या आधी नंबर लावलास हं. मग नंदिनी म्हणते, अगं आई बरोबर आहे ना, देशमुखांची मोठी सून आहे ती, थोरली सून आहे, मग तिचा नंबर आधीच लागायला हवा ना. मानिनी म्हणते, अगं पोरींनो त्यांना उभंच ठेवणार आहात का, मी पाणी आणते, बसा की गप्पा मारा. आता तेवढ्यात नंदिनीच्या आईवडिलांनी म्हणजे काव्याच्याही आईवडिलांनी खूप सारे आंबे आणलेत. ते आंबे बघून काव्याच्या तोंडाला पाणी सुटलंय. काव्या म्हणते, वा आंबे आणलेत आई बाबा. आता तेवढ्यात तिचे बाबा म्हणतात, अरे बेटा तू उन्हाळ्यात इतकी छान गोड बातमी दिली आहेस, मग आम्हाला वाटलं तुझं तोंड गोड करण्यासाठी यापेक्षा उत्तम भेट काय असू शकते. मग आता मानिनी आली आहे, पाणी देते सगळ्यांना. काव्या म्हणत असते, आत्ता आत्ता मी सगळ्यांना सांगत होते बाबा मला आंबे फार आवडतात, मी आता रोज एक आंबा खाणार, इनफॅक्ट मी आत्ताच एक आंबा खाते हा. काव्या आंबा उचलणार, तेवढ्यात मानिनी म्हणते, नाही रे बेटा तुला नाही हा आंबा खाता येणार, एकही नाही. काव्या म्हणते, का. मानिनी म्हणते, अगं बेटा पोटूशी आहेस ना तू, बाळासाठी ते उष्ण असतं. आता काव्याला लगेच ते खटकलंय. नंदिनी म्हणते, अगं म्हणून मी सांगत होते कलिंगडाचा ज्यूस पी, आता कळलं. लगेच रम्या म्हणते, मॅडम आता असंच होणार बरं का, नाही म्हणजे आता आई साहेब होणार आहात तुम्ही, तुम्हाला जे आवडतं ते तुम्हाला मिळेलच असं काही नाही आहे बरं का. आता आता खूप सॅक्रिफाईस करावे लागणार, ज्युनियर पार्थ येणार आहे बाबा आता. आता ते सगळं काव्याला खूप विचित्र वाटतंय बरं का. रम्या म्हणते, कलेक्टर मॅडम ॲडजस्टमेंट कराव्या लागतात बरं का आईला. वसू आत्या म्हणतात, नंदिनी तू खाऊ शकतेस बरं का बाई आंबा, कारण तू कुठे. आता लगेच नंदिनी त्यांचं वाक्य पूर्ण करते आणि म्हणते, हो हो वसू आत्या मी कुठे काय, नाही बोला ना मी कुठे काय. आता हे नंदिनीच्या आईवडिलांना पण खटकतं वसू आत्याचा टोमणा मारणं. नंदिनी म्हणते, मी कुठे काय वसू आत्या बोला ना, नाही मी कुठे आई होणार आहे असंच बोलायचंय ना तुम्हाला. अहो काळजी करू नका वसू आत्या, होणार बरं का, मी पण आई होणार. अहो दोन्ही बहिणींची धांदल एकदम कशाला, म्हणून मी जरा थांबली आहे. मी आई होईपर्यंत मी तर बाबा आंबा खाणार आहे. नंदिनी तिचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मस्त ठेवते हा प्रेक्षकांनो. मानिनी म्हणते, वा हं नंदिनी व्हेरी गुड, नाही बऱ्याच गोष्टी तू करून दाखवतेचस, पण काही गोष्टी ऐकून पण चांगल्या दाखवते. काय हो वसुताई बरोबर बोलते ना मी. मानिनीने वसू आत्याला त्यांचा टोमणा परत केला. लगेच पार्थ म्हणतो, मी खाऊ शकतो ना आंबे. पार्थ उठतो आणि त्या पेट्या उघडायला लागतो आणि त्यातनं एक आंबा बाहेर काढतो. मुद्दाम तो आंबा काव्याच्या समोर धरतो आणि म्हणतो, वा 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 काव्या बघा फळांचा राजा आंबा. काव्याला आता तो आंबा खूप खावासा वाटतोय. आता पार्थ मुद्दाम काव्यासमोर वास घेतो त्या आंब्याचा आणि म्हणतो, वा हापूस आंबा, पण यावर्षी मी पण नाही खात आंबा. लगेच सासरे बुवा म्हणतात, का हो जावई बापू. मानिनी म्हणते, काय नाही हो चेष्टा करतोय तो, आंबे खाल्ल्या वाचून थोडीच राहणार आहे तो. पार्थ म्हणतो, नाही ग आई चेष्टा नाही करत आहे, बाळाची आई आंबे खाणार नसेल तर बाळाचे बाबा पण आंबे खाणार नाही. पार्थचं हे प्रेम बघून रम्याला खूप खटकलंय बरं का.
आता पार्थ सहज म्हणतो, पुढच्या वर्षी आम्ही तिघे मिटक्या मारत आंबा खाऊ बरं का. नाही, तोपर्यंत आई तू आंबे एन्जॉय कर हां. लगेच सासरे बुवा म्हणतात, वा वा जावई बापू, बायकोला कसं खुश करायचं हे तुमच्याकडनं शिकावं. मानिनी म्हणते, माझा पार्थ न गुणीच आहे. आता हे सगळं पार्थबद्दलच कौतुक चाललंय बरं का प्रेक्षकांनो. ते जीवाला खूप खटकतंय. जीवाला साधं नोटीस पण नाही केलंय कोणी. होतं बरं का, एखादं पात्र घरातलं असं दुर्लक्षित होतं, पण आता ते जीवाला खूप खटकलंय. जीवा आता तिथून निघून जातो बरं का. आता मानिनी म्हणत असते सगळ्यांना, बसा बसा, पन्ह घेऊन येते मी तुमच्या सगळ्यांसाठी. आता काव्या बघत असते पार्थकडे. मग रम्या आणि वसु आत्या तिथून निघून जातात. रम्या म्हणते, आम्ही आलोच आलोच. मग नंदिनीची आई म्हणते, नंदिनी बाळा, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. नंदिनी म्हणते, हो आई, चल ना बोलूयात. आता नंदिनी आणि तिची आई खोलीत जातात नंदिनीच्या. मग काव्या पण म्हणते, बाबा मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बाबा म्हणतात तिचे, हो का, बरं चल ना काव्या. पार्थला पण ते खटकलंय की काव्या तिचा डिसिजन घेऊन पटकन मोकळी होते वगैरे वगैरे. असं एक असतं ना की मला वेटेज देत नाही बा, महत्त्व देत नाही, असं काहीतरी. तर असो, आता बघा ही नंदिनीची आई तिला समजवते, नंदिनी बेटा मला सगळं कळलंय ग, अगं तू खचू नकोस पण अजिबात. नंदिनी म्हणत असते, नाही ग आई, मी कशाला खचू, काळजी नको करूस, मी आजच दुसऱ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट पण घेतली आहे. आता ही नंदिनीची आई म्हणते, बेटा सगळ्या गोष्टींची उत्तरं सायन्सकडे नसतात ग, म्हणजे काही वेळेला वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग नंदिनी म्हणते, असं का बोलतेस आई तू. आता इकडे काव्या तिच्या बाबांशी बोलताना दाखवली आहे. काव्या म्हणत असते, बाबा यासाठी. आता तिचे बाबा म्हणतात, काय यासाठी, म्हणजे तिचे बाबा एकदम असे आश्चर्य व्यक्त करतात आणि काव्याला म्हणतात, काय बोलतेस काव्या तू हे. काव्या म्हणते, बाबा काही चुकीचं नाही बोलते मी, ताईला बाळ हवंय पण मला. लगेच तिचे बाबा म्हणतात, तुला नकोय. काव्या म्हणते, असं नाही म्हणते बाबा मी, पण मी IASच्या अभ्यासाची आत्ता सुरुवात केली आहे ना. बाबा म्हणतात तिचे, ए बेटा ते सगळं होत राहील आयुष्यात, पण देवाने दिलेलं हे दान नाकारू नकोस. लोकांना वर्ष जातात मूल व्हायला, तुला वेळेवर बाळ होतंय ते एवढा विचार का करतेस. काव्या म्हणते, बाबा मी असा विचार तसा विचार काहीच करत नाहीये, पण जाऊ द्या, मी उगाच तुमच्याशी बोलले, मी आईशीच बोलते जाऊन. असं म्हणून काव्या आता तिच्या आईशी बोलायला जाते बरं का. तर आईचाही काही वेगळा ॲटिट्यूड नाहीये. खरं तर सगळ्यांचाच असाच ॲटिट्यूड असतो प्रेक्षकांनो, मोठ्या लोकांचा, की पहिल्या वेळेला बाळ झालं तर होऊ द्यावं, मग नंतर काय वेळ घ्यायची आहे ते घ्या. पण नंदिनी ही आईला तिच्या तेच म्हणत असते, आई हे काय बोलतेस तू, देवाला मी मानते, पण कुठल्या तरी मठात जाऊन उपास तापास करून सगळं ठीक होणार आहे का. नंदिनीची आई म्हणत असते, बेटा श्रद्धेचा प्रश्न आहे हा, सगळं मान्यावर न मान्यावरच आहे ना, नुकसान होणार आहे का बेटा तुझं हे केल्याने, झाला तर फायदाच होईल. लगेच नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे आई. मग आता नंदिनीची आई म्हणत असते, बेटा बरं झालं, काव्याला तर दिवस गेलेत ना, घरात सगळ्यांना आनंद झालाय बघ, काव्याचं बाळ आलं की मग सगळंच वातावरण बदलेल. बरं झालं बाई, काव्याने तरी वेळेत चान्स घेतला. काव्या हे सगळं ऐकत असते बरं का. आता तिला कळलंय की तिच्या आईचे पण विचार काही वेगळे नाही आहेत. नंदिनीची आई म्हणत असते, बेटा काव्याला एक समजावून सांग की बाकीच्या गोष्टी नंतर, आधी बाळाची आणि स्वतःची काळजी घे म्हणावं. नंदिनी म्हणते, हो आई. आता काव्या बाहेर विचार करते, आईला माझ्या मनातलं कळेल असं वाटलं होतं मला, पण आईचंही काही वेगळं सुरू नाहीये. असं म्हणून काव्या तिथून आता निघून जाते नंदिनीच्या दाराबाहेरून, म्हणजे तिने या दोघींचं बोलणं चोरून ऐकलंय. असो, आता इकडे पार्थ सगळ्यांसाठी आंबे चिरत असतो, तेव्हा मानिनी म्हणते, वा वा, काव्याने किचनचं ट्रेनिंग दिलंय ना तुला पार्थ, ते वाया नाही गेलं बरं. पार्थ म्हणतो, अगं आई मला असं वाटलं की कापून ठेवावा, चिरून ठेवावा तिथे आंबा, म्हणजे सगळेजण एक एक फोड खातील तरी. मग मानिनी म्हणते, अरे काव्याचं काय. पार्थ म्हणतो, तिचं काय, तिचं काही नाही. मानिनी म्हणते, असं का बोलतोयस, काहीतरी आहे पार्थ, मी बघते काव्या खुश दिसत नाहीये. काय रे पार्थ. आता रम्या या दोघांचं बोलणं ऐकते चोरून. रम्या ऐकत असते पार्थ आणि मानिनीचं बोलणं. मानिनी विचारत असते पार्थला, काय रे बाबा पार्थ, काही प्रॉब्लेम आहे का. पार्थ म्हणतो, नाही गाई, काही प्रॉब्लेम नाहीये, काही असलं तर सांगेल ना मी तुला. मानिनी म्हणते, अरे मग डॉक्टरकडे कधी जाताय. पार्थ आश्चर्याने मानिनीकडे बघत असतो. मानिनी म्हणते, अरे असं काय बघतोयस, अरे पहिल्या चेकअपसाठी डॉक्टरकडे जावं लागेल बाबा, सगळ्या गोष्टी असतात तपासायच्या असतात, युरिन टेस्ट असते, फॅमिली टेस्ट, हिस्ट्री टेस्ट, बरंच काय काय असतं. अरे सोनोग्राफी पण असते पहिली. अरे तिचा डॉक्टर फिक्स होईल ना या निमित्ताने. काव्या तुला काही बोलली नाही का रे. पार्थ म्हणतो, आई काव्याला तरी काय माहिती या बाबतीत. मग मानिनी म्हणते, हां ते पण तुझं बरोबर आहे बाबा, आपण जा आज अपॉइंटमेंट घे आणि दाखवून ये. पार्थ म्हणतो, आई मी सिटी हॉस्पिटलमध्ये चाललो आहे, तू येतेस का.
मानिनी म्हणते, अरे सध्या मी कशाला, अरे बाबा तू जेव्हा ऑफिसमध्ये बिझी असलास ना तेव्हा तुला खूप कामं असतील तेव्हा जाईल मी काव्यासोबत. बेटा पहिली वेळ आहे ना सध्या दवाखान्यात जाण्याची, पहिली वेळ स्पेशल असते. पार्थ म्हणतो मानिनी म्हणते काय अरे बाबाने टेन्शन नसतं घ्यायचं प्रेग्नन्सीमध्ये, तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. मग पार्थ मानिनीला एक फोड खाऊ घालतो आंब्याची आणि म्हणतो, आई तू असताना मला टेन्शन घेऊ देशील का? मानिनी म्हणते, हो ते पण आहे. अरे बाबा आणखीन एक आंबा चीर ना. रम्या आता विचार करते, इकडे बाहेर ऐकते ती सगळं या दोघांचं बोलणं आणि रम्या विचार करायला लागते, सिटी हॉस्पिटल, आता बघच मी काय करते ते. आता तिने विजयला फोन लावलाय. हॅलो विजय, काय करतोयस तू? रम्या आता पुढे काय करणार आहे ते तिलाच माहिती. आता रम्याच्या कुठल्याच डावांवर विश्वास नाही आहे प्रेक्षकांनो, काहीतरी आपलं दाखवतात, रम्याचा ट्विस्ट आहे आणि काही नसतं, सगळं भोपळा निघतो बाहेर. असो, आता इकडे नंदिनी दवाखान्यात त्या डॉक्टरांच्या डेस्कवरती फोटो असतो कुठल्या तरी देवाचा, त्या फोटोला ती नमस्कार करते. एका दुसऱ्या डॉक्टरकडे ती आली आहे ओपिनियन घेण्यासाठी. ते डॉक्टर तिचे रिपोर्ट चेक करतात, लेडी डॉक्टर आहेत. त्या म्हणतात, हॅलो नंदिनी, अगं तुझे मी आधीचे रिपोर्ट बघितलेत, त्यात 2 टेस्ट झालेल्या नव्हत्या, त्या मी करून घेतल्यात. जीवा ऐकत असतो हे सगळं. डॉक्टर म्हणतात, उद्यापर्यंत टेस्टचे रिपोर्ट येतील. जीवाला म्हणते नंदिनी सहज, अहो तुम्हाला काही विचारायचं आहे का? जीवा म्हणतो, नाही मला काही विचारायचं नाहीये, तू ये, मी बाहेर आहे. असं म्हणून जीवा आता तिथून उठून जातो बरं का. नंदिनी म्हणत असते, बरं मॅडम ठीक आहे, थँक्यू. नंदिनी आता तिथून निघाली आहे. काय ना प्रेक्षकांनो, म्हणजे नवऱ्याचाही अप्रोच कसा बदलतो ते त्यांनी दाखवलंय. म्हणजे तसं जीवा नंदिनीला खूप सपोर्ट करतोय, पण लहान सहान गोष्टी खटकतात. तसंच काहीतरी जीवाचं झालंय, त्याची खूप चिडचिड होते. एक्झॅक्टली आता इकडे पार्थ आणि काव्या पण सिटी हॉस्पिटलमध्ये आलेत बरं का. काव्याला ते सगळे सोनोग्राफीचे रिपोर्ट हातात आलेले आहेत तिच्या. आता ती पार्थला खूप इमोशनल होऊन बोलत असते, पार्थ पार्थ हे हे बघितलं तुम्ही? पार्थ म्हणतो, काव्या काय झालंय तुम्हाला, काय एवढा विचार करताय? काव्या म्हणते, हे बघा ना, हे वाचलं तुम्ही? अहो माझ्या पोटामध्ये आपलं आपलं बाळ 90 प्लेट्स पर मिनिट, त्याचं हृदय आहे हो. आपल्या बाळाचं हृदय आहे माझ्या पोटात, त्याचं हृदय धडधडत आहे. एक हृदय माझ्याशिवाय, एक हृदय माझ्या आत आहे, एक हृदय धडधडत आहे. काव्याला बोलायचं सुधरत नसतं. काव्या म्हणत असते, हे कसं झालंय सगळं? पार्थ म्हणतो, चमत्कार आहे काव्या, हा निसर्गाचा चमत्कार आहे. काव्या, हाच निसर्गाचा चमत्कार. बायका 9 महिने पोटात ठेवत असतात आणि हे सगळं होऊनही त्या कामही करत असतात. काव्या तुम्हीही तेच करा, बाळाचा स्वीकार करा. पार्थ असं बोलत असतो काव्याशी, पण काव्याला काही ते पटेना. काय मलाही समजेना हिची कोंबडी कुठे अडकली आहे प्रेक्षकांनो. असो, गंमत गोष्ट वेगळी आहे, पण काहीतरी वेगळा सिरियस विषय घेतलाय बाबा त्यांनी. तर आता इथेच त्यांनी आजचा हा भाग संपवलाय. आता पुढच्या भागात आपण बघतोय त्या आंब्याच्या पेट्या बघून जीवाचं डोकं बनकतं. जीवा म्हणत असतो, या आंब्याच्या पेट्या इथे का सजवून ठेवल्या आहेत? एक काम करा, या पेट्यांसाठी मस्त मखर करा, गणपतीत बनवतात तसा सजवून ठेवा या आंब्याच्या पेट्या. आता मानिनीला तो सांगत असतो की आई, पार्थ दादाबद्दल माझा राग नाहीये, पण मला बाळ होणार नाही म्हणून माझं काही अस्तित्व नाहीये का ग आई? म्हणजे माणूस म्हणून, जीवा म्हणून, मुलगा म्हणून, जावई म्हणून काहीच नाही. आता नंदिनीला कळतं की आपल्या आई वडिलांमुळे जीवाला राग आलाय. जावई आहे बाबा तो, शेवटी त्याला राग येणार. मालिका आता एका वेगळ्याच ट्रॅकवर चालली आहे. त्यांनी ना प्रेक्षकांनो विवाहानंतर काय काय अडचणी येतात जोडप्यांना ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. आता ते थोडंसं बोरिंग वाटतंय आपल्याला, पण आता त्याला काय करणार, मालिकेत जे दाखवतायत ते आता गोड मानून घेऊयात, दुसरं काय म्हणू. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात. पण तत्पूर्वी मला सांगा, जीवाला आलेला राग योग्य वाटतोय का तुम्हाला? कमेंटमध्ये मला तुमचं उत्तर नक्की कळवा. मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टेक केअर बरं का. धन्यवाद.